हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे इंचुएट. INCHOATE, इंचुएट. तर याचं मिनिंग आहे जस्ट बिगन, नॉट फुल्ली फॉर्म. म्हणजेच काय आहे, ते अपूर्ण आहे, जस्ट स्टार्ट झालेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, इंचुएट. इंचुएट म्हणजे काय होते मग, अपूर्ण, अव्यवस्थित किंवा प्रारंभिक. आणखी आपण म्हणू शकतो नुकताच सुरू झाला आहे असा. ओके, सो इंचुएट म्हणजे काय होते, तर नुकताच सुरू झाला आहे असा, प्रारंभिक किंवा अपूर्ण, अव्यवस्थित. म्हणजे जस्ट स्टार्ट झालेला आहे, फुल्ली डेव्हलप नाही झालेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, इंचुएट. सो सिनोनिम काय आहे त्याचे, रुडिमेंटरी, नॅसेंट आणि अनडेव्हलप्ड. आणि अँटोनिम्स आहेत मॅच्युअर, डेव्हलप्ड आणि कम्प्लीट. सो आता यूज बघून घेऊया आपण. इंचुएटचा यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. तर द इंचुएट प्लॅन नीडेड मोर वर्क. तर अपूर्ण योजनेला अधिक कामाची आवश्यकता होती, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि इंचुएट म्हणजे, इंचुएट म्हणून इथे यूज करण्यात आलेला आहे अपूर्ण प्लॅन. ओके, अपूर्ण योजनेकरता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इनकंट्रोवर्टिबल. ओके, इनकंट्रोवर्टिबल, INCONTROVERTIBLE. तर याचं प्रोनाउन्सिएशन आहे इनकंट्रोवर्टिबल. याचं मिनिंग आहे इम्पॉसिबल टू डिनाय. म्हणजेच निर्विवाद असा होतो, निर्विवाद किंवा खंडन करता न येणारा सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय होते, अखंडनीय. ओके, सो इनकंट्रोवर्टिबल म्हणजे होते निर्विवाद, खंडन न करता येणारा किंवा अखंडनीय. तर सिनोनिम काय आहेत त्याचे, इनडिस्प्युटेबल, अनडिनायबल आणि इरफ्युटेबल. ओके, आणि अँटोनिम्स आहेत क्वेश्चनेबल, डिबेटेबल आणि ड्युबियस. तर आता यूज बघून घेऊया आपण. इनकंट्रोवर्टिबलचा यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. सो द DNA एव्हिडन्स वॉज इनकंट्रोवर्टिबल. म्हणजेच DNA पुरावा निर्विवाद होता, असा याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे इनकंट्रोवर्टिबलला ॲज अ निर्विवाद म्हणून. कशाला, जे DNAचा पुरावा आहे, एव्हिडन्स आहे, त्याला निर्विवाद असं दाखवलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे इन्कम्बेंट. INCUMBENT. तर इन्कम्बेंटचा काय अर्थ आहे, नेसेसरी ॲज ड्युटी. म्हणजे काय होतं, तर पदावर असलेला, पदावर असलेला, किंवा आपण त्याला पदाधिकारी सुद्धा म्हणू शकतो, पदधारी सुद्धा म्हणू शकतो. सध्याचा अधिकारी किंवा विद्यमान. म्हणजे काय होतं, तर इनकम्बेंट. सो सिनोनिम काय आहे त्याचे, ऑब्लिगेटरी, मॅन्डेटरी आणि रिक्वायर्ड. आणि अँटोनिम्स आहेत ऑप्शनल, व्हॉलंटरी आणि इलेक्टिव्ह. तर इनकम्बेंट म्हणजे काय होते, सध्याचा अधिकारी, विद्यमान अधिकारी, पदावर असलेला पदाधिकारी किंवा पदधारी. सेंटेन्स बघून घेऊया. इट्स इनकम्बेंट अपॉन अस टू हेल्प. सो मदत करणे आपल्यावर बंधनकारक आहेत. म्हणजेच काय आहे, मॅन्डेटरी आहे, असं याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे इनकम्बेंटला. नेक्स्ट वर्ड आहे इंडिफॅटिगेबल. ओके, इंडिफॅटिगेबल, INDEFATIGABLE. चं काय प्रोनाउन्सिएशन आहे, इंडिफॅटिगेबल. सो याचं मिनिंग आहे परसिस्टिंग टायरलेसली. परसिस्टिंग टायरलेसलीचं काय मिनिंग आहे, तर अथक, जसं आपण म्हणतो ना, अथक प्रयत्न करत आहे, न
थकणारा, अक्षम्य किंवा अविश्रांत काम करणारा म्हणजे काय होतं, इंडिफॅटिगेबल. सो सिनोनिम काय त्याचे, टायरलेस, अनफ्लॅजिंग, रिलेंटलेस. आणि अँटोनिम्स आहेत टायर्ड, वेरी आणि एक्झॉस्टेड. सो यूज बघूया सेंटेन्समध्ये इंडिफॅटिगेबलला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो हर इंडिफॅटिगेबल एनर्जी अमेज्ड एव्हरीवन म्हणजेच तिच्या अथक ऊर्जेने सर्वांना आश्चर्यचकित केले, असं यामध्ये यूज करण्यात आलेलं आहे इंडिफॅटिगेबलला. आणि याचा अर्थ काय आहे सेंटेन्सचा, की तिच्या अथक ऊर्जेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ओके. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे कॅशे, CACHE. तर कॅशे हे सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण मोबाईल यूज करतात. त्याच्यामध्ये जे पण काही आपण काही डाउनलोड केलेलं आहे, सो ते डाउनलोड केलेलं आपल्याला दिसतं. पण कधी कधी आपण टेलिग्रामवर काही डाउनलोड करतो तर ते आपल्याला डाउनलोड्समध्ये दिसतं. पण काही काही जे आहे जे आपण इन डाउनलोड्समध्ये डाउनलोड नाही करत, पण ते कॅशेमध्ये राहून जातं, त्याचं स्टोरेजमध्ये ते भरून जातं, पण ते आपल्याला दिसत नाही, हिडन असतं. सो त्याला काय म्हटलं जातं, कॅशे असं म्हटलं जातं. द प्लेस वेअर द ट्रेजर ऑफ आर्ट्स आर हिडन. म्हणजे काही ज्या अशा फाईल्स आहेत ज्या हिडन राहून जातात, ज्या आपल्याला दिसत नाही, त्या डाउनलोड झाल्यावर पण त्याला काय म्हटलं जातं, कॅशे असं म्हटलं जातं. तर कॅशे म्हणजे काय होते, दडवलेला साठा. दडवलेला साठा असू शकते, दडलेला साठा असू शकते किंवा गुप्त साठा, म्हणजे काय होतं, कॅशे याला म्हटलं जातं. नेक्स्ट आहे वर्ड सेलर. सेलर म्हणजे काय आहे, अन अंडरग्राउंड प्लेस फॉर स्टोरिंग वाईन ऑर अदर प्रोव्हिजन. तर एक अंडरग्राउंड जे जागा असते, ज्याला आपण तळघर म्हणतो, भुयार म्हणतो किंवा एखादी खोली म्हणतो, तिथे काय स्टोअर करण्यात येते, एकतर वाईन स्टोअर करण्यात येते किंवा काही पण जे वेगळ्या अदर प्रोव्हिजन्स आहे, जसं कोणी कोणी आपलं धान्य वगैरे ठेवतात किंवा कोणी सोनं नाणं जर यांच्याकडे जास्त असलं तर सोनं नाणं ठेवतात. काही पण ज्या वस्तू आहे ज्या तळघरामध्ये ते ठेवतात त्याला काय म्हटलं जातं, सेलर असं म्हटलं जातं. ओके. अँड अंडरग्राउंड प्लेस, जी प्लेस आहे जिथे साठा करून आपण ठेवतो काही पण अंडरग्राउंड मध्ये, त्याला काय म्हटलं जातं, सेलर असं म्हटलं जातं. तर ते त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, भुयार असं म्हणतो, तळघर म्हणतो किंवा एखादी खोली असते आपल्या खाली तळघरामध्ये, त्याला म्हटलं जातं सेलर. ओके. सो सेलर म्हणजे होते तळघर, भुयार किंवा खोली. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो आपल्याला फर्स्ट वर्ड आहे तो आहे टेलिस्कोप, आणि टेलिस्कोपची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, TELESCOPE. आणि टेलिस्कोप म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, ती असते दुर्बीण. टेलिस्कोपला म्हणण्यात येते दुर्बीण मराठीमध्ये, आणि टेलिस्कोपची स्पेलिंग काय आहे, TELESCOPE. नेक्स्ट वर्ड आहे प्रोग्नोसिस. तर प्रोग्नोसिसची स्पेलिंग आहे करेक्ट ऑप्शन डी, PROGNOSIS. आणि प्रोग्नोसिस म्हणजे काय होते, तर रोगनिदान. प्रोग्नोसिस म्हणजे होते रोगनिदान. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग आपण आताच काही 2 दिवसापूर्वी घेतलेला आहे. हाच जो इडम आहे तो, तर त्याचं मिनिंग काय आहे, टू ऍक्सिडेंटली रिव्हील अ सिक्रेट. म्हणजे निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य जे आहे ते उघड करणे, त्याला काय म्हटलं जातं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे म्हणजे काय होतं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. एक्झाम्पल बघूया. आय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग अबाउट देअर एंगेजमेंट. मी चुकून त्याच्या साखरपुड्याबद्दल उघड केले, असे या सेंटेन्सचा अर्थ आहे. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, मी चुकून त्यांच्या साखरपुड्याबद्दल उघड केले, असा याचा अर्थ होतो. आणि असं याच्यामध्ये लेट द कॅट आउट ऑफ द बॅग यूज करण्यात आलेला आहे, की चुकून तिने त्याचे जे रहस्य होतं एंगेजमेंटचं ते उघड केलेलं आहे. नेक्स्ट आहे ऑन द बॅग.
ऑन द बॉल, सॉरी, ऑन द बॉल. ऑन द बॉलचं काय मिनिंग आहे तर अलर्ट अँड कॉम्पिटंट, म्हणजेच काय होते तर डुईंग अ गुड जॉब. या आणखी काय म्हणू शकतो आपण की सतर्क आणि सक्षम म्हणजे काय होतं ऑन द बॉल. तर सेंटेन्स बघूया आपण, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात येईल की काय होतो त्याचा अर्थ. शी इज ऑन द बॉल विथ डेडलाईन, म्हणजेच ती डेडलाईन बाबत सतर्क आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. ओके, ऑन द बॉल म्हणजे काय होतं सतर्क आणि सक्षम. सो हे आहेत आपले आजचे वर्ड. सो फर्स्ट आपण पाहिलेलं आहे इंचुएट. इंचुएट म्हणजे काय होतं तर नुकताच सुरू झालेला आहे असं, किंवा अपूर्ण, अव्यवस्थित किंवा प्रारंभिक. नेक्स्ट इनकंट्रोवर्टिबल म्हणजे होते निर्विवाद, खंडन करता न येणारा किंवा अखंडनीय. नेक्स्ट इनकम्बेंट म्हणजे होते की सध्या जो पदावर आहे, पदाधिकारी आहे, पदधारी आहे, पदावर असलेला किंवा जो विद्यमान आहे त्याला म्हटलं जातं इनकम्बेंट. नेक्स्ट इंडिफॅटिगेबल म्हणजे होतं अविश्रांत काम करणारा, अथक प्रयत्न करणारा, अथक काम करणारा किंवा न थकणारा, अक्षम, त्याला म्हटलं जातं इंडिफॅटिगेबल. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये होतं कॅशे. कॅशे म्हणजे होते दडवलेला साठा, गुप्त साठा किंवा दडलेला साठा सुद्धा त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट सेलर म्हणजे काय होते तर अंडरग्राउंड प्लेस फॉर स्टोअरिंग वाईन किंवा अदर प्रोव्हिजन. तिथे वाईन ठेवल्या जातं, अशी अंडरग्राउंड जागा जिथे वाईन किंवा अदर प्रोव्हिजन ठेवल्या जातं, म्हणजे स्थळ, घर, खोली किंवा भुयार, त्याला म्हटलं जातं सेलर. टेलिस्कोप म्हणजे होतं दूरबीन, आणि टेलिस्कोपची करेक्ट स्पेलिंग आहे TELESCOPE. नेक्स्ट वर्ड आहे प्रोग्नोसिस. प्रोग्नोसिसची करेक्ट स्पेलिंग आहे PROGNOSIS आणि त्याचा अर्थ होतो रोग निदान. नेक्स्ट लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, आपण हा इडम पाहिलेला आहे, त्याचा अर्थ होतो निष्काळजीपणे किंवा चुकून एखादी रहस्य उघड करणे, म्हणजे काय होतं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आणि ऑन द बॉल म्हणजे होतं सतर्क आणि सक्षम. सो याचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करा. सेंटेन्सेस तयार केल्याने तुम्हाला आणखी याच्याबद्दलचे जे मीनिंग्स आहे जास्त जास्त चांगल्यापणाने तुम्हाला समजून येतील, आणि तुम्ही सेंटेन्स सुद्धा तयार करायला शिकाल. एकदा आणखी सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे जे मीनिंग्स तुम्हाला मी सांगितलेले आहे ते वाचून घ्या, नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.